बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे क्रेडिट होणं सरकारने सुरू केलेलं आहे. 2,169 कोटींची रक्कम आता थेट बँकांना शेतकऱ्यांसाठी इथं सरकारने देऊन टाकलेली आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न इथं गोंधळत होता आणि रखडलेले नेमके पैसे आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कधी मिळणार? पीक विमा योजनेचे पैसे कधी मिळणार? पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा आम्हाला कधी क्रेडिट होणार? याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण दिलासा देणारं अपडेट हे सरकारतर्फे आता समोर आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, केवळ वाट पाहणं इथं संयम नव्हतं, कारण तुमच्या बँकेच्या खात्यात एकाच वेळी 3 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्रपणे जमा होण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे आणि तात्काळ हे प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. बहुतांश शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ त्यांच्या खात्यावरती मिळालेला आहे. त्यांनी पैसे देखील काढलेले आहे. नेमका तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील, यासाठी काय करायचं आहे? कोणत्या तारखेला आपल्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे, प्राधान्य त्यांना मिळालेलं आहे आणि वाटप कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे, हे तिन्ही टप्प्यांची प्रक्रिया तुम्हाला मी सांगणार आहे. कारण की बघा, तात्काळ आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांमध्ये इथं वाटप सुरू होणार आहे. त्यानंतर बघा, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणं अजून बाकी आहे, हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कधी वाटप होणार त्याची तारीख सहित तुम्हाला दिवस सुद्धा इथं सांगितलं जाणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा, राज्य सरकारने ठोस इथं पाऊल शेतकऱ्यांसाठी उचललेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं जसं की लांबवला होता, त्यामुळे शेतकरी वर्गात कशी नाराजगी इथं दिसून आलेली होती. साधारणपणे आपण जर पाहायला गेलं तर 1.5 ते 2 महिने इथं जवळपास होऊन गेलेला आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, 3 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि दुसऱ्या दिवसांपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत बघा त्यांना 2,000 रुपये, तब्बल त्यांच्या खात्यावरती 4,000 रुपयाची रक्कम आणि पीक विमा त्याचसोबत त्यांच्या खात्यावरती मिळण्याला सुरुवात झालेली आहे. पीक विमा, नुकसान भरपाई, अतिवृष्टीचे पैसे जे काही त्यांचे प्रलंबित होते, थकीत होते, तर ते सर्व मुद्दे आता त्यामध्ये क्लिअर झालेले आहे. बघा, सरकारने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर इथं ठराविक जिल्ह्यांपासून या वितरणाची सुरुवात सरकारने केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी, आधार सीडिंग म्हणजे त्यांच्या बँकेच्या खात्याला ज्यांचा आधार लिंक असेल, त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे वर्ग केले जात आहे. प्रशासकीय पातळीवरून सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून येत्या 24 ते 48 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झाली. आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये याचा वाटप मिळणार आहे. तब्बल रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे? बघा, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे 28,000 रुपये आणि 4,000 रुपये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहायला गेलं तर तब्बल 32,000 रुपयाचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. संपूर्ण जिल्हा निवाहा यादी तुम्हाला सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणं बाकी आहे, हे देखील सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांना बघा, आता जे जे जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आणखी देखील आतुरता वाढलेली आहे. कारण की बघा, इथं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मोठी आनंदाची बातमी शेतकरी वर्गांना मिळालेली आहे. बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये म्हणजे तब्बल जर आपण पाहायला गेलं तर शेतकरी कुटुंबांना 4,000 रुपयाचा थेट फायदा व अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे झालेल्या अतिवृष्टीचे पैसे म्हणजेच बघा 28,000 रुपये ते तब्बल 32,000 रुपयाचा फायदा त्यांना मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, या 14 ते 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे ते जिल्हे सरकारने कोणते निवडलेले आहे, ते निवडक जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. कारण की बघा, तुमच्या जिल्ह्यात त्या समावेश आहे का हे नक्कीच जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल, मग कदाचित आता जे सुरू होणारा टप्पा असणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असायलाच पाहिजे. त्याही जरी जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर मग कदाचित आता जे वाटप राहिलेले जे तिसरा टप्पा, आखरी टप्पा असणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये 100% तुमचा इथं फायदा तुम्हाला मिळणार आहे. बघा, आता मोठी रक्कम राज्य सरकारकडून थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये इथं मिळणार आहे. शेतकरी कुटुंबामध्ये इथं समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मीडिया आणि न्यूजच्या माध्यमातून हे वातावरणाचं आता जे काही समाधान होतं ते पसरलेलं आहे. बघा, आता दुसरा टप्पा सरकारकडून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार सांगतो. कारण की बघा, तब्बल आता सर्व जिल्ह्यांमध्ये हे लाभ मिळणार आहे सरकारने सांगितलेलं आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय सरकारने घेतला. आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो ज्या जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला लाभ मिळणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, लातूर,
बीड, त्यानंतर चंद्रपूर, अकोला, अमरावती या वर्धामध्ये बघा तुम्हाला लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. बघा सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, त्यानंतर बघा सांगली, अहमदनगर, त्यानंतर बघा जालना, बीड, लातूर, परभणी या सर्व जिल्ह्यांमध्ये लाभ मिळणार आहे. त्याही बरोबर नांदेड, त्यानंतर बघा वाशिम, धाराशिव, बीड, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लाभ मिळणं सुरू झालेलं आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये देखील भरपूरशा शेतकऱ्यांना 27 ते 28,000 रुपये त्यांना पीक विम्याचे मिळालेले आहे आणि 4,000 रुपये तब्बल त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती कधी तुम्हाला पैसे मिळणार याची आतुरता तुम्हाला आता वाढलेली असेल, कारण की व्हिडिओ खूपच तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन हा दररोज तुम्हाला शेती संदर्भातील इतर योजनांची भेटत राहणार. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहायला गेलं तर 2 अत्यंत महत्त्वाची कामे तुमच्यासाठी तातडीने करावी हे महत्त्वाचे असणार आहे. कारण की बघा, यात तुम्ही काही जसं की घाई गडबड करू नका आणि 2 महत्त्वाची कामे लवकरात तात्काळ तुम्हाला पूर्ण करून ठेवायची आहे. बघा, आपण जर पाहायला गेलं तर जसं की एका हंगामात तुम्हाला राज्य सरकारकडून एक मोठा आणि महत्त्वाचा दिलासा मिळणार आहे, आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये काहीची जसं शंका नाही. या निधीबद्दल तुम्हाला आपण जर सांगायला गेलं तर नमो शेतकरी योजनेसाठी जितका पैसा लागणार आहे तितका संपूर्ण निधी आता राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजेच बघा, आपण जर पाहायला गेलं तर पैशांची बिलकुल अडचण इथं तुम्हाला मिळणार नाही. 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत भरपूरसे महिने आपल्याला वाट पाहावे लागले, भरपूरसे दिवस इथं उलटून गेले, परंतु आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. तर त्याचाच विचार करून राज्य सरकारने आता बघा निवडणुका चालू आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व गोष्टींचा विचार करून मोठा दिलासा सरकारकडून आपल्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे. शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये व PM किसान योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये, अतिवृष्टी नुकसान भरपाईची तुम्हाला तब्बल आता 28 ते बघा इथे ते तब्बल आपण जर टोटल पकडायला गेलं तर 32,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार. फक्त 2 कामे करा. फार्मर ID काढली नसेल काढून ठेवा, नम्र विनंती असणार आहे. कारण की बघा 2026 मध्ये हा रूल सरकारने चालू केला, विना फार्मर ID चे पैसे तुम्हाला मिळणार नाही. PM किसान असो, नमो शेतकरी योजना असो, KYC परिपूर्ण केली नसेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही, हे तुम्हाला निश्चित समजायचं आहे. आणि त्याही व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं काम असणार आहे बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्हाला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. ही सर्व कामे जर का तुम्ही तात्काळ आणि लवकरात लवकर पूर्ण कराल तर 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती जर का सर्वात अगोदर तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.